जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 115वा भाग आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थनेसाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. योग वासिष्ठमध्ये आपण अविद्या आख्यान ऐकतोय. ह्या अविद्या आख्यानमध्ये वसिष्ठ ऋषी जी गोष्ट सांगतायत त्यामध्ये एक विपश्चित राजा, त्याच्या राज्यावर आक्रमण झालं, त्यांनी अग्नीमध्ये स्वतःची आहुती दिली, त्याच्यातून 4 विपश्चित निर्माण केले. हे 4ही विपश्चित वेगवेगळ्या दिशांना 4 दिशांना गेले. शत्रूंना त्यांनी पळवून लावलं आणि त्यानंतर त्यांना जे काही हे सगळं जग दिसलं, या जगाचा पूर्ण अनुभव घ्यायची त्यांची इच्छा झाली आणि मग त्यांनी अग्निदेवतेला प्रसन्न करून घेतलं. तिथून एक जन्म, दुसरा जन्म, जन्मांतर जेवढे काही त्यांना ही सृष्टी दिसेल, जेवढं काही हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडाच्या पलीकडेही जे काही जग आहे ते सगळं बघत बघत ते 4ही जण असं करता करता त्यातला एक जण विष्णू लोकात गेला, त्याला ज्ञान मिळालं, तो मुक्त झाला. दुसरा कुठल्या तरी जगामध्ये राजा होऊन राहिला. तिसरा त्याला चंद्ररूपाने चंद्राच्या जवळ राहिल्यामुळे तिथून पुढे तो हरिण झाला. आणि चौथा हा या चौघांच्याही कहाण्या या कॉम्प्लेक्स आहेत अतिशय. तर एक चंद्र, दुसरा विष्णू लोक, तिसरा कुठेतरी राज्य करतो आहे असा, आणि चौथा हा दुसऱ्या आणखी एका राज्यामध्ये फिरतोच आहे, ब्रह्मांडांमध्ये फिरतो आहे. सगळे ब्रह्मांड त्याचे अजून बघणं सुरू आहे. म्हणजे या ब्रह्मांडाच्या बाहेर जाऊन दुसरीकडे कुठेतरी असा तो राहिला. अशा प्रकारची या 4 विपश्चितांची कहाणी. त्यातला जो चंद्राच्या जवळ होता त्याच्यावरचं हरिण, ते बघून बघून त्यांनी पुढे एक हरणाचा जन्म घेतला. ते हरिण श्रीरामाला एका राजाने भेट दिलं होतं खेळण्यासाठी, आणि ते हरिण म्हणजेच तो विपश्चित राजा इथे रामाच्या दरबारात आला. वसिष्ठ ऋषींनी त्याच्यासाठी अग्नी पेटवला आणि त्या हरणाने स्वतःला अग्नीत समर्पित केलं, कारण अग्निदेव त्याचं आराध्य होतं, इष्ट होतं. त्यामुळे तिथे तो हरिण पुन्हा विपश्चित म्हणून बाहेर आला. त्यालाच त्याची प्रभा बघून त्याला त्याचं नाव सगळ्यांनी भास असं ठेवलं. हा भास आता त्यांनी काय काय अनुभव घेतला, प्रत्यक्ष त्यांनी काय काय अनुभव घेतला ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि जे काही या जगामध्ये शक्य आहे, आपण जेवढं काही त्याची कल्पना करू शकतो, जे काही शक्य असेल आपल्याला, आपल्या कल्पनेच्या मर्यादा जेवढ्या असतील तेवढ्या, ते सगळं काही शक्य आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हेही सांगितलं की एवढं सगळं हे बघत असताना, हे अनादि अनंत असताना कुठेतरी असं मनात भावना यायची की आपण थोडं थांबावं, हे सगळं ही अविद्या आहे. परंतु तरीही त्याच्या मागे तो धावत राहिला. हे सगळं अविद्येचा अंत पाहताना तो पुन्हा पुन्हा सगळ्या दृश्यांमध्ये अडकत गेला आणि त्या दृश्यातून अनेक काळ
फिरून त्याची हजारो वर्ष निघून गेली, परंतु हे कुठेही दृश्य हा प्रकार संपला नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जेवढं बघायचंय नवीन 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 नवीन, तेवढं सगळं नवीन 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 निर्माण होत राहील. एवढ्या अनुभवानंतर त्याच्या लक्षात आलं की हे जे काही बघतो आहे हे सत्य नाही, हे सत्स्वरूप नाही. हे सगळं मला कळत होतं, असं तो भास म्हणतोय. पण तरी सुद्धा ही जी काही माझी दुर्वासना होती की हे सगळं बघत राहावं, हे सोडू नये, ही दुर्वासना मात्र माझी कायम होती. याच्या मागचं कारण काय? आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्यातल्या अनेकांनी पूर्वी विचारलेला आहे की हे सगळं स्वप्न आहे, हे सांगायला सगळं म्हणायला ओके आहे, हे सगळं ब्रह्म आहे हेही म्हणायला ओके आहे, परंतु माझा विश्वास, माझं मन या सगळ्या गोष्टी का स्वीकारत नाही? हा जो प्रश्न येतो त्याचं उत्तर त्यांनी इथे थोडक्यात सांगितलं. तो म्हणाला की फार दिवसांच्या अभ्यासाने, सतत त्या दृश्यांच्याच संपर्कात राहिल्याने आणि तेच ते संस्कार दृढ होत गेले की हे खरं आहे, जे काही दृश्य दिसतं ते खरं आहे, त्याच्यात काहीतरी रोमांचक आहे, रोचक आहे, अशा ज्या काही सगळ्या भावना होत गेल्या आणि ते सगळं पकडून ठेवल्यामुळे माझी भावना ही दृश्यांप्रती, जे काही दिसतंय त्याच्याप्रती फार प्रबळ झाली होती. मला कितीही विचार केला आणि विचाराने मी स्वतःला समजावत होतो की नाही, हे सगळं खोटं आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाही, तरी सुद्धा तो माझा विचार हा अतिशय दुबळा पडायचा. आपल्या अनेकांच्या बाबतीत होतं. योग वासिष्ठ वाचून ऐकून आज 115 दिवस झाले, तरी पण कधी कधी अशी अवस्था येते की तेवढं आपण पक्का आपल्या भावनेवरती राहू शकत नाही. म्हणजे सहज काय झालं की ते स्वप्न आहे म्हणून सोडून देणं हे जरा चॅलेंजिंग होतं. आणि याच्यात विशेष नाही, अनेकांच्या बाबतीत होतं. त्याचं कारणच आहे की जन्मानुजन्माचे आपले जे संस्कार आहेत तेच आपल्याला बांधून ठेवतात. तेच संस्कार सांगतात की हे जे काही दिसतं हे सगळं सत्य, हे सगळं खरं. त्यामुळे आपण त्या सगळ्या संस्कारांमध्ये सहज फसत जातो. तर त्याच्या बाबतीतही त्या भास किंवा तो विपश्चित, त्याच्या बाबतीतही हेच झालं. किती विचार केला तरी एखाद्या छोट्याशा घटनेने, एखाद्या दृश्यामुळे त्याचा विचार तो अतिशय दुबळट पडायचा, कुठच्या कुठे चालला जायचा आणि पुन्हा तो जे काही त्याला विविध जन्मांमध्ये जे संस्कार झाले, कुठे सुख मिळालं असेल, कुठे आपले ओळखीचे लोक वाटत असतील, त्या कुठल्या तरी गोष्टीमुळे तो आणखी पुन्हा त्या जगात अडकून जायचा, त्याच्यात गुरफटून जायचा. ह्या सगळ्या भावना, कल्पना त्याच्यावरती सतत आक्रमण करत राहिल्या आणि तो त्यातून मुक्त होऊ शकला नाही. त्याला विचारलं होतं की तो या सगळ्या तुझ्या जीवनामध्ये, या प्रवासामध्ये अशी कुठली विशेष गोष्ट आहे की कुठली विशेष गोष्ट तू बघितली, तर त्याचं वर्णन तो सांगतो आहे. ह्याला शवोपाख्यान म्हटलंय, शवाचं उपआख्यान. हे मधली गोष्ट, आपण अविद्या आख्यान बघतो त्याच्यातली एक सब स्टोरी म्हणून उपआख्यान असं म्हटलं. तो म्हणतो की या आकाशात दुसरं एक कुठेतरी एक जगत आहे आणि तेही ब्रह्मांडासारखंच आहे. त्या जगामध्ये मी आपलं विहार करत असताना सगळीकडे सहज आपली नजर फिरवत होतो, तर मला अशी एक मोठी सावली या पृथ्वीवरती पडलेली दिसली आणि ती सावली कशाची आहे हे बघण्यासाठी मी आपली नजर वरती आकाशाकडे नेली, तर तिथे असं एक पुरुषाच्या आकाराचं शरीर, जे पर्वतापेक्षा मोठं असेल किंवा प्रचंड मोठं, म्हणजे असं वाटलं की अक्षरशः आकाशच हे कुठले तरी आकार धरून येत आहे. अशा प्रकारे ते गरगर गरगर फिरत खाली ते येताना दिसलं. हा एवढा प्रचंड पर्वतापेक्षा मोठा आकार कशाचा आणि हे कसं काय पडतं आहे, असा सगळा मी विचार करत होतो. तर तो खाली खाली यायला लागल्यानंतर सूर्यसुद्धा दिसेनासा झाला. असं वाटलं की आकाशातून खरोखर सूर्यच खाली पडतोय की काय, सगळंच काही खाली येऊन पडतंय की काय. आणि जेव्हा ते खाली पडलं गरगर गरगर फिरत, तेव्हा त्याचा प्रचंड मोठा आवाज झाला. आणि त्या एक जस्ट इमॅजिन करा की मोठी वस्तू जेव्हा पृथ्वीवरती पडते आणि ही मोठी वस्तू म्हणजे पूर्ण पृथ्वीला व्यापून टाकणारी जर असेल, तर त्याचे जे जे काही परिणाम होऊ शकतील, म्हणजे हिमालय हा जमिनीत गाडला गेला, समुद्राचं पाणी वरती आलं, जे काही बाकीचे पर्वत असतील ते फुटून त्यांच्यातून मोठमोठे धबधबे व्हायला लागले, पृथ्वीला कंप सुटला, भूकंप व्हायला लागला, हे जे काही लक्षणं असतील, सगळा हा उत्पात, ते सगळं काही तिथे त्यांनी अनुभवलं. आणि जेव्हा ते असं होत होतं
त्यावेळेस त्याला प्रचंड भीती वाटायला लागली. तर हे शरीर पडत असताना त्यांनी त्यावेळेस स्वतःला वाचवण्यासाठी जवळच अग्निदेव, एक अग्नी पेटला होता, त्याच्यात त्यांनी स्वतःला समर्पित केलं. तेव्हा अनेक जन्म त्यांनी अग्नीला आराध्य मानल्यामुळे अग्नीने त्याला म्हटलं, तू घाबरू नकोस. आणि त्यावेळेस त्यांनी हे जे शरीर पडत होतं, अग्निदेवतेने त्याला त्या शरीराला एक छोटंसं छिद्र करून त्याच्यातून त्याला शरीराच्या पलीकडे वरती आकाशात अग्निलोकात घेऊन गेले. आणि यांनी तिथून सगळं हे चित्र बघितलं. त्यावेळेस त्यांनी असं त्याच्या लक्षात आलं की या पृथ्वीवरती सगळीकडे एक अशी मांसमय पडलेली शरीर अशा प्रकारचं होतं, ज्याने सगळी पृथ्वी व्यापलेली आहे. ही आकृती, हे शरीर एवढं मोठं होतं की त्याचं अंगसुद्धा त्या पृथ्वीवरती मावत नव्हतं. हे सगळं बघून तो अतिशय घाबरलेला होता. तेव्हा अग्निदेवाने त्याला थोडंसं शांत केलं आणि सांगितलं की एकदा थोड्या वेळ तू थांब, हे सगळं जेव्हा शांत होईल तेव्हा मी तुला सगळी कहाणी सांगेन. अशा रीतीने हे सगळं तिथे होत असताना पृथ्वीवरती जी जीवसृष्टी आहे तीच नष्ट व्हायची वेळ आलेली बघून आकाशातले सगळे जे देव, यक्ष, गंधर्व, किन्नर जे कोणी होते हे सगळे तिथे, विद्याधर वगैरे सगळे आले. आणि त्यांनी हे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता पृथ्वीचं संरक्षण करावं, कारण ही अतिशय सुंदर पृथ्वी, तिचे हे अतिशय खराब झालेले हाल त्यांना बघवत नव्हते. मग त्यांनी कालरात्रीची प्रार्थना करायला सुरुवात केली. काली देवीची प्रार्थना केली, तिचं स्तवन केलं, तिला बोलवलं आणि प्रार्थना करताना तिला असं आवाहन केलं की हे काल देवी, तू सर्व प्राण्यांना खाऊन टाकणारी आणि सगळ्या जगाचा संहार करणारी आणि तरीही तुला कुठलाही दोष न लागणारी अशी आहे, तर तू आज आमचं सगळ्यांचं तू रक्षण कर, आम्हाला सांभाळ. तेव्हा ती कालरात्री देवी आकाशातूनच प्रकट झाली. ती प्रकट झाली तेव्हा तिचं जे वर्णन आहे, आपण मागे याच्यात पाषाण आख्यांमध्ये तिचं वर्णन ऐकलं होतं. ती तशीच आकाशव्यापी होती. तिचं शरीर हे रक्तरहित, कुठलंही रक्त नव्हतं, केवळ हाड आणि मांस एवढंच काय दिसत होतं. सगळ्या तिचे नसा या दिसून येत होत्या. तिच्या मागोमाग भूत, प्रेत हे या सगळ्यांचा समुदाय नाचत येत होता. मातृदेवतांचा समुदाय होता. वेगवेगळ्या आकृतींचे, वेड्या वाकड्या आकृतींचे कुष्मांड, वेता, यक्ष, राक्षस हे पण तिच्यासोबत होते. ह्यांनी सगळ्यांनी मिळून ते आकाश असं भरून गेलं आणि तिच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला अशा बाहेर पडत होत्या. अशी ती कालरात्री एका प्रेताचं आसन करून त्याच्यावर बसली होती. तिच्या अंगावर वेगवेगळे शव, त्यानंतर त्यांचे अवयव, मुसळ, कुऱ्हाडी, हातोडे, उखळ, नांगर अशा सगळ्या हत्यारांच्या तिने माळा धारण केल्या होत्या. आणि अशा या भयंकर देवीला हे आकाशातले देव म्हणाले की हे अंबिके, हे जे काही शव इथे आहे पृथ्वीवरती, हे तुला एक उपहारासाठी, तुला खाण्यासाठी म्हणून अर्पण केलं आहे. तू आणि तुझ्या परिवाराने त्याचं भक्षण करावं, त्याला संपवून टाकावं. अशी प्रार्थना केली असताना इथे हा जो बिभत्स रस आहे, त्या बिभत्स रसासह याचं वर्णन आहे. त्यांनी अशी देवांनी प्रार्थना केली तर तिने आपल्या प्राणवायूच्या ओघाने, श्वासाच्या माध्यमातून त्या शवातलं जे काही रक्त असेल ते असं ओढून घ्यायला सुरुवात केली. आणि हे सगळं रक्त तिच्या मुखातून आतमध्ये जायला लागल्याबरोबर तिचं शरीर, जस्ट इमॅजिन करा, हे कसं विचित्र आणि घाण वाटतं, परंतु आहे, किळसवाणं आहे पण आहे. तिचं शरीर, तिच्या ज्या नसा होत्या त्या सगळ्या आता अशा रक्ताने भरून हे झाल्या, फुगायला लागल्या आणि ती पण हळूहळू पुष्ट अशी दिसायला लागली. ते रक्त तिच्या शरीरात प्रविष्ट झाल्याबरोबर तिचं सगळं अंग भरून गेलं आणि तिची आकृती अधिकच मोठी आणि भरलेली अशी दिसायला लागली. ती हे सगळं रक्त पिलं, तर रक्त म्हणजे तिच्यासाठी एक प्रकारे मदिराच, दारूच. ते पिऊन मग ती यथेच्छ नृत्य करू लागली. तिच्याजवळ जे कोणी बाकीचे आलेले होते, पिशाच्य होते, कुष्मांड होते, त्यांनी आता शवाला पकडलं आणि त्याचे लचके तोडायला सुरुवात केली, कारण ते त्यांचं खाद्य. मग त्यांनी ते शवाचं जे काही मस्तक असेल, हात पाय असतील, या सगळ्या आणि भूमीच्या बाहेर जे काही होतं ते सगळं त्यांना तोडून आपल्या पोटात त्यांना खायला सुरुवात केली. आणि शरीराचा जे मधला भाग होता त्यांनीच सगळे पृथ्वी व्यापली होती. बाकीचे हातपाय तर हे पृथ्वीच्या बाहेरच होते. त्या सगळ्या भागात त्यांनी जेव्हा खायला सुरुवात केली तर सगळीकडे ह्या अशा प्रकारामुळे दुर्गंधी पसरली. सगळा भूभाग, सगळी पृथ्वी ही रक्तानी आणि त्या देवीच्या मुखातून निघणाऱ्या अग्नी ज्वालांनी हे जे काही मांस होतं हे सगळं
एक प्रकारे शिजलं म्हणा किंवा आणखी काय करपलं असेल, तर त्याच्यामुळे ते सगळं लाल भडक अशी ही पृथ्वी दिसायला लागली. या पृथ्वीवरती अगदी हिमालय एवढे, विंध्य पर्वता एवढे हाडांचे ढीग जमले आणि ह्या सगळ्यांवरती उत्तम उन्मत्तपणे नाच करणाऱ्या सगळ्या भूतांनी रक्तामांसांचा चिखल केला होता. या अशा परिस्थितीत त्या शवातील आतडे जे होते, त्याच्यातले मांसाचे गोळे ते सुद्धा इकडे तिकडे ते फेकायला लागले आणि असा सगळा प्रकार चालत असताना हे सगळं जे आकाशातून बघत होते त्यांना मोठं असं घृणा येत होती, अतिशय त्याच्याबद्दल किळस असं वाटत होतं. हे सगळं बघून ते देव म्हणाले की अरे, ही किती दुःखाची गोष्ट आहे, किती सुंदर आपली पृथ्वी होती, हिरव्या वनराजींनी छान निळ्या नद्यांनी अशी नटलेली, आणि आता ह्या पृथ्वीचं सौंदर्य पहा, हे सगळं खराब झालेलं आहे. या पृथ्वीचं फक्त आता काही भाग दिसायला लागला, कारण या शवाचा भाग या भूतांनी प्रेतांनी खाल्लेला होता. त्याच्यामुळे कुठेतरी थोडंसं असं उघडं पडलं होतं. देव याप्रमाणे सगळं बोलत असताना या पृथ्वीला हे जे शव होतं, ह्याच्या शवाचं मेद म्हणजे फॅट्स म्हणू आपण आपल्या भाषेत, ते मेद हे सगळीकडे ते पसरलं आणि म्हणून एक प्रकारे ती पृथ्वी या मेदांनी सारवली गेली, कारण यांच्याच पायाखाली अंगाखाली ते एक प्रकारे सगळं मेद पसरलं आणि म्हणून तिला मेदिनी असं नाव पडलं. अशी ही मेदिनी इथे सगळं भूत समुदाय त्याच्यावरती पुन्हा नाचायला लागला. तेव्हा या देवांनी हे जे काही सगळं रक्त पसरलं होतं, साचलेलं होतं, ते सगळं रक्त त्यांनी एक संकल्पित समुद्र केला. त्या संकल्पित समुद्रामध्ये सगळं रक्त त्यांनी टाकलं आणि त्या सागराला त्यांनी सुरार्णव किंवा सुरेचा म्हणजेच मदिरेचा म्हणजेच दारूचा समुद्र असं नाव दिलं. आणि अजूनही तो मदिरार्णव आहे असं म्हणतात. ती भूत जी होती ती आकाशात हे सगळं रक्त पिऊन नाचत होती, मस्ती करत होती. आता असं म्हणतात की आजच्या काळातली ही भूतं ही अशाच प्रकारे दारू पितात, गोंधळ घालतात, मस्ती करतात. आपण बघतो अनेक ठिकाणी या भूतांना रस्त्यावरती इकडे तिकडे दारू पिऊन गोंधळ घालताना. तसंच तिच्याही बाबतीत त्यावेळेसही जे होतं तेच आजकाल दिसतंय. तर या पृथ्वीवरचा हा सगळा मेद चुकून गेल्यामुळे या पृथ्वीला मेदिनी असं नाव पडलं. नंतर मग देवांनी सगळी सृष्टी पुन्हा ही पृथ्वी आहे तशी व्यवस्थित केली, ज्यात समुद्रांचं पुन्हा त्यांना पुनर्स्थापना केली, जागेवर आणलं आणि नद्या पर्वत यांनाही पूर्वीप्रमाणे सगळं व्यवस्था लावली. आणि सगळा क्रम हा व्यवस्थित पुन्हा सुरू झाला. हे जे शवाचं वर्णन होतं हे सगळं सांगत असताना तो भास म्हणाला की हे आकाशातून येऊन पडलेलं शव हे जेव्हा मी बघितलं आणि हा सगळा प्रकार बघितला, तेव्हा मी नारायणाला विचारलं की हे नारायणा, हे देवा, हे काय प्रकार आहे? हा असं एवढं मोठं शव कुठून आलं, हे कोणाचं आहे आणि हे असं का झालं, हे मला सगळं सांगा. तर त्याच्यावरती अग्नीनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट आता आपण ऐकूया. लक्षात घ्या, गोष्टींमध्ये गोष्टी सुरू आहेत. वसिष्ठ ऋषी गोष्ट सांगतायत, त्याच्यामध्ये विपश्चितची गोष्ट, विपश्चितनी स्वतःची कुठली तरी गोष्ट सांगितली, त्याच्यामध्ये अग्नीचं आलं. आता अग्नीने आणखी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ठीक आहे, थोडंसं ट्रॅक ठेवायचा प्रयत्न करा. विपश्चित राजा तो भास होऊन आपली स्वतःची गोष्ट सांगतोय आणि त्याला आता अग्नी गोष्ट सांगतोय. अग्निदेवाने सांगितलं की एका कुठल्या तरी ब्रह्मांडामध्ये एक असुर जातीचा कोणी एक प्राणी होता, राक्षस होता, अतिशय आडदांड, मोठा, धिप्पाड, प्रचंड बळ असलेला आणि इकडे तिकडे नासधूस करा, लोकांना त्रास द्या, असाच त्याचा व्यवहार. असं करत असताना त्यांनी एकदा एक मुनी होते, ऋषी होते, तर ते तपश्चर्या करत असताना, अतिशय स्वतःच्याच ठिकाणी शांततेने राहत असताना ह्यांनी त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणलं. त्यांचा आश्रम तो सगळा असा मोडून तोडून टाकला, उद्ध्वस्त केला. आणि असं आपल्या आश्रमाचं झालेलं बघून त्या मुनींना संताप आला आणि त्यांनी त्या राक्षसाला शाप दिला की राक्षसा, तुला आपल्या शरीराच्या बळाबद्दल खूप अभिमान आहे, हे तुझं शरीर नष्ट होईल आणि तू अति क्षुद्र अशा चिलटाचा जन्म घेशील. चिलट म्हणजे काय, तर डासाचं जे छोटं पिल्लू असतं तशा प्रकारचं, त्याचा जन्म घेशील असं त्याला शाप दिला. हा शाप मिळाल्याबरोबर त्या राक्षसाचं शरीर हे जळून भस्म झालं
आणि अशा प्रकारे नंतर त्याला पुढे चिलटाचा जन्म झाला. योग वासिष्ठमध्ये इथे जी पूर्वी आपण प्रक्रिया मृत्यूनंतर काय होतं ती जी बघितली होती त्याचं पुन्हा संक्षिप्तमध्ये उल्लेख आलेला आहे. तो पटकन बघू आणि मग पुढे याचं काय झालं तेही बघू. कारण या अनुषंगाने तिथे पुढे बाकीचेही काही प्रश्नोत्तर आलेले आहेत, तर तेही बघून घेऊ आपण. तर वसिष्ठ ऋषींनी याच्याबद्दल सांगितलं. हे सगळं जेव्हा त्याचं शरीर हे असं चाललं होतं, इथे मुळात अग्निदेव सांगतायत ही गोष्ट त्या राक्षसाची, पण त्याच्यामध्ये श्रीरामांनी प्रश्न विचारला होता की हा त्याचा जन्माचा रूपांतर कसं झालं, त्याचं ते उत्तर इथे मिळतं आहे की एकदा असं अचानक अपघाती मरण आल्यामुळे त्याचं जे काही चित्त होतं या चित्ताला आता शरीर उरलं नाही, शरीर संपून गेलं. शरीर संपल्यामुळे हे चित्त एक प्रकारे जशी गाढ झोप असते, बेशुद्धी असते, तशा अवस्थेत ते गेलं. त्याचे इंद्रियसुद्धा जे सेन्सेस होते ते सुद्धा शरीरापासून निघून, सूक्ष्म शरीरापासूनही निघून ते या भूताकाशात तसेच स्थिर झाले. आणि काही काळानंतर या चित्ताला जेव्हा पुन्हा प्रेरणा आली, पुन्हा जाग आली, त्याचं जीव पुन्हा व्हायला लागला, त्यावेळेस चेतन, त्याची जी चेतना आहे ती, त्याचं चित्त आणि त्याची प्राण यांच्यामुळे तो पुन्हा जीव भावाला प्राप्त झाला. तो पुन्हा एक प्रकारे शरीर म्हणून किंवा प्राणी म्हणून निर्माण होणार होता. अजून शरीर त्यांनी धारण केलेलं नाही, त्याची फक्त अवस्था अशी झाली की आता आपण काहीतरी शरीर घ्यावं. त्याच्या या अवस्थेमध्ये पंचमहाभूत आहेत. त्या पंचमहाभूतांचे सूक्ष्म अंश त्याच्यात होते. प्रत्येक शरीरामध्ये तसे असतात. शरीर धारण करण्यापूर्वी सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा त्यांचे अंश असतात. आपण त्याला म्हणतो पंचतन्मात्र. म्हणजे प्रत्यक्षात पृथ्वीचा अंश असेल असा नाही, पण पृथ्वीचा अंश किंवा पंचतन्मात्र पृथ्वीशी संबंधित, जसं गंध आहे, आकाशाशी शब्द आहे, चवीशी रस आहे, नेत्रांशी रूप आहे, तर हे जे काही असतील अशा प्रकारचे त्याचे, आणि वायूचा स्पर्श आहे, अशा प्रकारचे पंचतन्मात्र त्यांच्याशी युक्त असं त्याचं ते शरीर तसा तो होता. आणि नंतर मग त्याच्यामध्ये स्वतःमध्येच एक प्रकारची चेतना यायला लागली, स्पंद निर्माण झाला, व्हायब्रेट व्हायला लागला. आणि पुढे त्याच्या या सूक्ष्म शरीरामध्ये आता ज्ञानशक्ती झाली की आता आपण काहीतरी आहोत. ही जी ज्ञानशक्ती निर्माण झाली, या ज्ञानशक्तीबरोबर त्याला जो शाप मिळाला होता त्या शापाची त्याला आठवण झाली की आपण आता एक चिलट होणार आहोत. आणि ती त्याच्यामध्ये शक्ती स्थित होती. त्याच्या पूर्वीचं जे त्याचं असुर राक्षसी वागणं होतं किंवा काय होतं हे सगळं त्याच्यामधून ते नाहीसं झालं होतं. याच्या पलीकडे यापेक्षाही त्याला जे जड पडलं ते म्हणजे हा शाप. आणि या शापामुळे त्याचा असुर भाव हा नष्ट झाला आणि आता आपण एक चिलट आहोत, चिलट होणार आहोत अशी भावना त्यांनी स्वतःमध्ये केली. आणि त्या भावनेमुळेच त्याच्यामध्ये त्या चिलटाचे पंख, छोटे छोटे पाय, अशा प्रकारचं सगळं त्याची भावना झाल्याबरोबर त्याचं शरीर हे तशा प्रकारचं स्थूल झालं. हे चिलट म्हणजे असं म्हणतात स्वेदज प्राणी, म्हणजे जसं घामातून जन्माला येणारा, हा अतिशय क्षुल्लक 1-2 दिवसांचं आयुष्य जगणारा, आणि त्याचा देह इतका हलका की तो असा सहज, म्हणजे एखाद्या प्राण्याने जर नुसतं उच्छवास सोडला तरी त्याचा तो उडून जायचा. यावर रामानी मध्येच विचारलं की हे सगळे प्राणी जे असतात हे योनिजन्य आहेत की अन्य कुठल्या तरी मार्गाने सुद्धा त्यांचा जन्म होतो. योनिजन्म शब्दाचा अर्थ हा आपण इथेच समजून घेऊ. कारण तुम्ही जसं म्हणता की हे सगळं जगत स्वप्नाप्रमाणेच आपल्याला जागृत म्हणजे आहे असं दिसतं, आणि त्यामध्ये स्वप्न आपण जे बघतो ते स्वप्नामध्ये आपल्याला जे काही दिसतं ते तर प्रत्यक्षामध्ये त्याला योनिज असं म्हणता येते, कारण त्याचा जन्म कुठून झालेला नसतो. स्वप्न हे स्वप्न असतं. पण हे जे काही मी जागृतमध्ये बघतो आहे, मग हे सुद्धा एक प्रकारे स्वप्नच आहे. मग हे योनिज आहे की नाही, तर हा काय प्रकार आहे हा मला थोडा समजावून सांगा. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की इथे जे काही आपण बघतो हे सगळं काही बहुतेकांचा, सगळ्यांचा जन्म हा योनिजन्म असतो. योनिजन्म म्हणजे काय की एक इमॅजिन केलं की माझा काहीतरी जन्म होणार आहे. हां, म्हणजे असं नाही की तो शरीरातून जन्म झालेला आहे म्हणून, पण पूर्वी काहीतरी शरीर होतं आणि याच्यातून पुढचा जन्म आपण इमॅजिन केला, ते जे काही जन्म असतील ते योनिजन्म. म्हणजे अगदी ब्रह्मदेवाचा जन्मसुद्धा की मी काहीतरी होतो आणि आता मला ब्रह्मदेव व्हायचं आहे, अशी जर कल्पना झाली असेल
तर तो त्याचा सुद्धा योनी जन्म हा असू शकतो. बाकी सगळे जे काही इथे आहेत, जे मागच्या कुठल्या तरी जन्माच्या संकल्पनेतून एक एक जन्म घेत आले, त्यांना सुद्धा योनी जन्म असं म्हटलं आहे. म्हणजे पूर्वी एक जन्म होता, त्याच्यातून झालेला हा पुढचा जन्म. ह्यामध्ये पूर्वीच्या देहाचे संस्कार अनुभव हे असे पक्के झालेले असतात आणि दीर्घकाळ आपली तीच भावना झालेली असल्यामुळे एकानंतर एक आपण त्याच वासनेतून वेगवेगळ्या प्राण्यांचे जन्म घेत जातो. म्हणून त्याला योनिज किंवा भ्रांती जन्म, भ्रांती म्हणजे आपल्याला झालेला भ्रम, याच्यातून झालेला हा जन्म असा म्हटला आहे. आता जे चिदाकाश आहे, जो परमात्मा आहे, त्याच्यामधून त्याचा जो जन्म होतो, तो जो काही स्वतःचा पुढचा अवतार घेतो, तो स्वतःला जे काही निर्माण करतो, त्याच्यामध्ये कुठलाही योनी जन्म असा प्रकार नाही. कारण त्याच्यात मुळातच कुठली भ्रांती नाही, कुठलंच काही आकार नाही, कुठला विचारही नसतो. एक काहीतरी सहज त्याच्यातून मी स्वतःला वेगळेपणाने पाहणं आणि म्हणून पुढे त्याचा ब्रह्ममय जन्म होणं, हाच काही तो जन्म. म्हणून ब्रह्ममय आणि योनिज असे दोनच प्रकार इथे म्हटलेले आहेत. बहुतेकांच्या बाबतीत योनिजच आहे, परंतु काही काही मोजकेच ऋषी किंवा असे ईश्वरी अंश असतात की जे जन्माला येताना त्यांनी मी कोणीतरी आहे किंवा कोणीतरी माझं शरीर होतं आणि आता जन्म घ्यायचा आहे अशा भावनेने येणारे, अशातला प्रकार नसतो. ते केवळ मुक्त असतात आणि मुक्त म्हणूनच ते जन्माला येतात, केवळ बस आता शरीर धारण करायचं आहे म्हणून. कुठल्याही भावनेतून, कुठल्याही वासनेतून असे आलेले ते नसतात. त्यामुळे हे आहेत, जसं इथे कपिल, सनक, सनंदन इत्यादी असे जे ऋषी आहेत, त्यांचा ईश्वरी अंश अशा प्रकारे ब्रह्ममय आहे असं म्हटलं जातं. आता असं हे चिलट, याचे पुढचे जन्म कसे कसे झाले त्याचंही त्यांनी वर्णन केलं आहे. की हा चिलट त्याचा एक दिवस तो जगला, मस्त मजेत गेला. दुसऱ्या दिवशी तो एका नदीच्या काठावरती कुठेतरी गवतांमध्ये फिरत होता, तिथे बसला होता. आणि तिथे बसला असताना एक हरिण ते गवत खात खात तिथे आलं आणि त्या हरणाच्या पायाखाली ते चिलट चिरडलं गेलं. आता हरणाचं पाय केवढासा, परंतु त्या चिलटाच्या दृष्टीने तो असा पर्वताच्या आकाराचाच त्याला भासला. शेवटची कल्पना, शेवटची संवेदना ही त्याची हरणाची होती. म्हणून ह्या चिलटाचा देह संपल्याबरोबर पुढचा जन्म त्यांनी हरणाचा घेतला आणि तो हरिण म्हणून कुठेतरी राहायला लागला. हे हरिण असंच फिरत असताना त्याला एक दिवस एका शिकाऱ्याने बघितलं, त्याला आपण व्याध म्हणू. आणि ह्या व्याधानी त्या हरणाची शिकार करायला सुरुवात केली आणि त्या हरणाचा वध केला. हरणाची शिकार केल्याबरोबर ह्या हरणाच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यात त्या व्याधाचं चित्र होतं, आपला शिकार करणार आहे म्हणून त्याचं चित्र होतं. आणि म्हणून त्या हरणाने पुढचा जन्म हा व्याधाचा घेतला. हा व्याध म्हणजेच शिकार करत करत सगळीकडे फिरणारा असा तो. आता या व्याधाचा पहिला जन्म कुठला? त्याचा पहिला जन्म त्या राक्षसाचा, आपल्या गोष्टीप्रमाणे. त्याच्या अगोदर काही असेल तर माहीत नाही. ठीक आहे, तो असुर राक्षस, त्याने ऋषींचा आश्रम उद्ध्वस्त केला म्हणून त्याला शाप मिळाला, म्हणून तो चिलट झाला, चिलटाचं हरिण झालं, हरणाचा आता व्याध म्हणजेच शिकारी झाला. तर हा शिकारी असा फिरत 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 कुठेतरी जात होता. प्राण्यांची शिकार करता करता तो एका ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचला. ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर त्याला एक प्रकारे तिथे थोडासा विश्राम करण्याची इच्छा झाली, थकला होता आणि म्हणून त्या मुनींच्या आश्रमात तो थांबला. त्याला सत्संगाचा लाभ मिळाला, चांगले मुनी त्याच्यासोबत होते आणि अशा प्रकारे त्याच्या शरीराला आणि मनाला खरी विश्रांती मिळाल्यावर ते जे मुनी होते त्यांनी त्या व्याधाला, शिकाऱ्याला उपदेश केला की अतिशय कळकळीने आपलाच कोणीतरी जवळचा आहे असं समजून, आपल्यातले अनेक जण नाही का, कोणी आपल्याला दिसला असं काही वाटलं भरकटत असेल तर कोणीतरी आपला आहे म्हणून सांगतो. हो ना, तुम्ही योग वासिष्ठचा प्रचार करत असाल तर कोणीतरी आपला आहे म्हणूनच सांगतात. भले आपला नसला तरी तेवढंच ममतेने सांगितलं जातं. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सबद्दल किंवा आणखी कुठल्या योग मार्गाबद्दल आपण असेच ममतेने सांगतो, आत्मीयतेने सांगतो. तसंच यांनीही सांगितलं. ते मुनी म्हणाले आणि फार छान सांगितलं त्यांनी की तू असं हे दीर्घकाळ दुःख भोगण्याचे जे कामं करायचे आहेत असा का भटकत फिरतोय. हे आता जे इथे या योग वासिष्ठ सत्रांमध्ये नेहमी सांगितलं गेलं की मानवाचा जन्म मिळाला आहे तर ह्या जन्माचा सदुपयोग करून आपले पुढचे, आपण तुम्हाला आठवत असेल इहलोक व्याधी आणि परलोक व्याधी, तर ह्या सगळ्या पुढच्या
जे काही आपले येणाऱ्या आपत्ती आहेत त्या टाळण्यासाठी म्हणून प्रयत्न करायचे, की ते वाढवायचे कर्म करायचे. तर त्या पुढे ज्या संकट येणार आहेत ते टाळण्यासाठी म्हणून प्रयत्न करायचे असतात आपल्याला. तसंच ते ऋषी पण याला सांगत होते की अरे तू असे कर्म का करतोय की ज्यांनी तुझं आणखी पाप वाढत जाईल आणि तू आणखी आणखी दुःखामध्ये फसत जाशील. हां, तुझ्या या बाणांनी तू हरिणासारखा गरीब आणि निरुपद्रवी प्राणी आहे त्यांचा जीव का घेतोस. या जीवन तुझं इतकं छोटंसं आहे, आपल्या सगळ्यांचंच जीवन अतिशय क्षणभंगूर आहे. या अशा जगामध्ये असले भयंकर अपराध करत राहण्यापेक्षा चांगलं महान फळ देणारं अहिंसा, दया, परोपकार इत्यादी नियमांचे पालन का नाही करत. आपल्या जीवनात आपल्याकडून जर कुठे हिंसा होत असेल तर ती अवॉइड करा. अगदी सगळ्या धर्माच्या संतांनी सगळ्यांनी सांगितलं आहे अहिंसा चांगलं आहे. कुठली अहिंसा हा भाग वेगळा, परंतु ॲटलिस्ट आपण प्राण्यांची हत्या स्वतः करणं, आपल्यामुळे करणं, जसं कोणी नॉनव्हेज वगैरे खात असेल तर त्याच्या माध्यमातून प्राण्यांची हत्या ही आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याला जबाबदार आहोत. तर ते अवॉइड करता आलं. पहा, असली हिंसा वगैरे हा मार्ग करण्यापेक्षा अहिंसा, दया, लोकांवर उपकार करणं हे जे काही नियम आपल्याला दिलेले आहेत त्यांचं पालन का नाही करत. जे काही शास्त्रांनी मर्यादा घालून दिल्या आहेत त्या मर्यादांचं आचरण करून धर्माप्रमाणे वागून सुखी शांत जीवन तू का घालवत नाही. तर तो जो व्याध होता शिकारी तो तसा सरळ मार्गी होता, परंतु अज्ञानी होता. त्यांनी म्हटलं की मुनी महाराज, खरं म्हणजे तुमचा प्रश्न किती बरोबर असला तरी आमचं जन्मानुजन्म पिढ्यानपिढ्या आमचा हाच व्यवसाय आहे की या हरिण आणि अशा प्रकारच्या प्राण्यांचा वध करायचा आणि त्यांच्यावरती मग आपली उपजीविका करायची. तर ते सोडून मग मी काय करावं, दुसरं काय करावं, माझ्याकडे कुठला मार्ग आहे. त्याच्यावर त्या मुनींनी सांगितलं की अरे काहीतरी उद्योग करून आपलं जीवन जगायचं, त्याचा उपभोग घ्यायचा, हा काही पुरुषार्थ नाही. याच्यामध्ये काही असं खूप आपण साध्य केलं अशातला प्रकार नाही आहे. उलट हिंसा, कपट इत्यादी दोषांनी भरलेलं असं आपण कर्म केलं तर पुढे अनंत काळ आपल्याला अनर्थच भोगावा लागतो, अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं. हे लक्षात घे, हे जीवन आपलं काही कायमचं नाही आहे, टिकाऊ नाही आहे. कधीही पटकन हे संपू शकतं. अगदी विजेप्रमाणे चंचल असं हे जीवन आहे. त्यामुळे त्याच्यापासून थोडासा तू सावध राहा. हे शरीर या भोगांना फक्त आश्रय मिळावा म्हणून हे शरीर आपण टिकवतो, पण शरीरसुद्धा केव्हाही नष्ट होण्याची शक्यता असते. आपल्या जीवनामध्ये तू बघितलं तारुण्य हे पटकन वाहून जातं. त्यामुळे अशा गोष्टींचा तू अवलंब करून आपलं पुढचे दुःख किंवा दुःखाचा कोटा हा भरण्याचं काम न करता अहिंसा, संयम इत्यादी गोष्टींनी दुःख नाहीसं होईल अशा प्रकारे तू काम कर. आणि असं सगळं जे साधन आहे ते म्हणजे मोक्षाचं, त्याचा साधन, त्याचा उपयोग कर. गुरु आणि शास्त्र यांच्याद्वारे तू मोक्षाचा उपाय जाणून घे आणि त्यानुसार प्रयत्न कर. हे सांगितल्यावर तो व्याध पुन्हा म्हणाला की हिंसा वगैरे करून जर असं दुःखाला कारण होत असतील तर मग असा कुठला व्यवहार आहे की जो म्हणजे खूप त्याच्यात सारखे सारखे हजार कर्मकांड आहे अशातले प्रकार नाही, कटकटी नाहीत, पण अगदीच गुळमुळीत आहे अशातले प्रकार नाही. काहीतरी थोडंसं इंटरेस्टिंग असलं पाहिजे, साधं असेल परंतु काहीतरी त्याच्यात रस असला पाहिजे. असं काही असेल तर मला सांग. तर ते मुनी म्हणाले की ठीक आहे, तू इथे आश्रमातच हे तुझं धनुष्यबाण वगैरे सगळं सोडून दे आणि इथे आश्रमाचा जीवनाचा तू आचार कर, यमनियम हे सगळे वापर आणि सगळे अपराध सोडून दुःखरहित होऊन इथे आनंदाने राहा. ह्याप्रमाणे तो त्याने उपदेश घेतला आणि त्या व्याधाने सगळं काही सोडून दिलं. तो आश्रमामध्येच व्यवस्थित राहायला लागला. जे काही सहज मिळेल त्याचा तो आनंद घ्यायचा. आणि असं करत करत बराच काळ झाल्यानंतर त्याला हे सगळं जे रहस्य ज्ञान आहे त्याप्रती त्याची उत्कंठा वाढली. सारासार विवेक त्याचा हळूहळू जागा झाला आणि पुढे त्याची बुद्धी शास्त्रात प्रवेश करून मग त्या शास्त्राचं मर्म जाणण्यासाठी समर्थ झाली. त्यांनी पुढे एक दिवस या मुनींना प्रश्न विचारला की हे आपल्या आत आणि बाहेर असणारं जग हे दोन्ही सारखेच दिसतात, त्यांचं रहस्य काय? कशामुळे असं आहे की जे स्वप्न दिसतं तेच स्वप्न आपण आतमध्ये बघतो आणि हे जग बाहेर बघतो, पण ह्या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी सारख्याच दिसतात. त्या दिसण्यामागचं कारण काय आहे? एक जर स्वप्न असेल तर ते केवळ बाहेर आत असतं आणि दुसरं बाहेर असेल, तसे दोन प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी का दिसतात? या सगळ्या शंका माझ्या मनात येतात, त्याचं आपण समाधान करा.
त्यावर त्या मुनींनी सांगितलं की हे साधू, माझाही जेव्हा विवेक जागृत नव्हता, जेव्हा मलाही ही बुद्धी नव्हती, तेव्हा माझ्या मनामध्ये असे अनेक प्रश्न उठायचे. मी वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला लागलो आणि हे सगळं असं उलट-सुलट तर्कवितर्क माझ्या मनात का उत्पन्न होतात हे मला सांगता येत नव्हते. परंतु हे प्रश्न यायचे आणि एक दिवस हे सगळं नीट समजून घेण्यासाठी म्हणून मी एक प्रयोग केला, तो तुला सांगतो. हा प्रयोग म्हणजे परकाया प्रवेशाचा. आपल्याला जे काही अनुभव येत आहेत या जगाचे, ते आत आणि बाहेर, तर बाहेरचा अनुभव तर आपण बघतोच, परंतु आतला अनुभव काय असेल, आपल्या आतमध्ये काय होत असतं नेमकं, की जेणेकरून आपण बघतो की ही सृष्टी अशी दिसते. कारण दरवेळेस आपण हेच सांगितलेलं आहे की बाहेरचं जे दिसतं आहे ते आतलंच रिफ्लेक्शन आहे. आत किंवा बाहेरची गोष्ट आतमध्ये आपली संवेद, आपली चेतना ही त्या आकाराची होते, म्हणून आपल्याला बाहेरच्या गोष्टीमध्ये काहीतरी दृश्यता जाणवते, दृश्य दिसायला लागतं. तर नेमकं आतमध्ये काय होत असतं हे शरीर आणि मन या दोघांच्याही रूपाने मला बघायची इच्छा झाली आणि म्हणून मी प्रयोग केला, असं त्या मुलींनी सांगितलं. त्यांनी काय प्रयोग केला, तर ते त्यांच्या आश्रमात असेच बसले असताना त्यांच्यासमोर जेव्हा एक शिष्य होता, त्या शिष्याच्या शरीरात त्यांनी परकाया प्रवेशाची सिद्धी प्राप्त करून त्याच्या शरीरात प्रवेश केला. ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्यांनी पूर्वी जे काही श्रम करायचे असतील, जे काही सिद्धी, ध्यान, जे काही करायचं असेल ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग करून, म्हणजे इथे ते सगळं वर्णन दिलं आहे जे आपण पूर्वी ऐकलेलं आहे. आपण हे वर्णन चुडाला प्रकरणातही ऐकलेलं आहे आणि हे प्रकरण हे आपण काकभूषण प्रकरणातही ऐकलेलं आहे. या सिद्धी कशा प्राप्त होतात, जसं इथे त्यांनी थोडक्यात सांगितलं की आपले प्राण आणि चित्त हे शरीराच्या बाहेर नेऊन तो जो बाहेरचा बाह्य कुंभक आहे तो करून, म्हणजे पहिल्यांदा रेचक करायचं, सगळं बाहेर सोडायचं, बाह्य कुंभक करायचा, बाहेरच्या बाहेर आपला श्वास आणि चित्त धरून ठेवण्याची प्रॅक्टिस करायची, जेणेकरून हे शरीर हे प्राणाशिवाय चित्ताशिवाय राहू शकतं. आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर मग त्याच चित्ताला, त्याच याला आपण दुसऱ्याच्या शरीरामध्ये त्याच्या प्राणवायूबरोबर एकरूप केलं की त्याच्या शरीरात जसं त्याचे प्राण आतमध्ये जातात, अपानवायू जसा आत जातो, त्याबरोबर त्यांनी त्याचा अनुभव तिथे घेता येतो. तर या पद्धतीने ह्या मुनींनी दुसऱ्या एका शिष्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्या शरीरातलं सगळं वर्णन त्यांनी केलं. हे वर्णन म्हणजे आपलं शरीराचं जर डिसेक्शन केलं तर आपल्याला आपल्या शरीरात जे जे दिसेल ते आणि त्याच्याही आतमध्ये, कारण डिसेक्शन केल्यानंतर आपल्याला फक्त काय नाड्या दिसतील, आणखी काय काय दिसेल, पण त्यांच्या आतमध्येही काय असेल तर ते सुद्धा त्यांनी सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. हे बऱ्यापैकी मोठं वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये आपण उद्याच बघूया. आज थांबू इथे थोडंसं, कारण तेवढं आजच्या आज सगळं होणार नाही. परंतु मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवतो, हे आख्यान चुकवू नका. हे जे व्याध आणि मुनी संवाद असं म्हणून इथे दिलेलं आहे ना, ह्याच्यात सगळ्यात जास्त ट्विस्ट आहे. संपूर्ण योग वासिष्ठमध्ये जर कहाणी में ट्विस्ट जर असा कुठे असेल तर तो याच्यात आहे आणि तो फार इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यासमोर बाकी हॅरी पॉटर वगैरे काहीच नाही. जेव्हा ती गोष्ट पूर्ण तिची ट्विस्ट कळेल तेव्हा तुम्हालाही आश्चर्य वाटेल की अरे अच्छा, हे असं चाललंय. समजायला थोडं कठीण जाईल, पण नंतर लक्षात येईल की काय आहे नेमकं. ठीक आहे, आपण जे काही आजपर्यंत योग वासिष्ठामध्ये एक ब्रह्मांड, दुसरं ब्रह्मांड, एका जगातून दुसऱ्या जगात जाणं, दुसऱ्यातून पहिल्यात येणं, लीला, सरस्वती आणि हे ते जे काही सगळं बघितलं, त्याच्यातल्या सगळे ट्विस्ट इथे त्यांनी एका या स्टोरीमध्ये आणलेले आहेत. तर इंटरेस्टिंग स्टोरी आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही आपण पुढे कंटिन्यू करू. आज थांबूया आणि उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव. थांबायचं, काही प्रश्न नाही येत ना? चला, स्टोरी लक्षात येते आहे ना काय चाललंय ते? विपश्चितापासून ते शवाचं काय झालं, कुठून ते शव आलं ते सांगताना वाग्मीदेव सांगतायत त्या राक्षसाची गोष्ट. त्या राक्षसाचा आता चिलट, हरिण आणि त्याचं पुढे झालेला व्याध, शिकारी, इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता शिकारी आणि मुनी यांच्यातला संवाद सुरू झाला. इथून पुढे मुनींची गोष्ट सुरू होईल, ती आपण उद्या बघू.
चला थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम.